नमस्कार मित्रांनो, अकबर आणि बिरबल गोष्ट क्रमांक 14 तुमच्यासमोर मी घेऊन आलो आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे खरे आळशी. बादशाह हा विद्वानांचा गौरव करण्यासाठी प्रसिद्ध होता. अगदी मोठ्या मोठ्या विद्वानांना तो मोठे मोठे बक्षीस देत असत. गायक असतील किंवा कलावंत असतील, जादूगार असतील किंवा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे जनतेमध्ये मनोरंजन करतील, जनतेला त्यांची हुशारी दाखवतील, त्या लोकांचा दरबारामध्ये आल्यानंतर तो निश्चित गौरव करत होता. बादशाच्या मनात एके दिवशी आले की आपल्या राजधानीत खूप लोक काम करतात, श्रमिकांचे जीवन जगतात किंवा उद्योगपती आहेत, अशांना तर आपण पुरस्कार देतोच, अगदी वेगवेगळे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो. परंतु आपल्या राज्यात असे काहीतरी लोक असतील की ते खूप आळशी असतील, काहीच काम करत नसतील, नुसते बसून खात असतील. तरी कधी आपण या आळशी लोकांचा विचार केला नाही, त्यांचीसुद्धा कदर करायला हवी असे बादशाला वाटले. बादशाने आपल्या मनातील हा विचार बिरबलाला निवांतक्षणी बोलून दाखवला. बादशाला विरोध करण्यात काहीच अर्थ नसतो हे माहीत असलेला बिरबल म्हणाला, खरंय महाराज, आपण आपल्या राजधानीतील आळशी लोकांची कदर करायला हवी, त्यांचंही कधीतरी कौतुक केलं पाहिजे. आपण एकदा आळशी लोकांची कदर केली तर सारे जग तुम्हाला आळशांचे कैवारी म्हणून ओळखायला लागेल. बादशाह खुश झाला. बिरबलाने होकार देताच बादशाने आपल्या राज्यात दौंडी पिटवली. राज्यातील आळशी लोकांना आपण मेजवानी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यामुळे सर्व आळशी लोक ठरलेल्या ठिकाणी आले. अक्षरशः आळशी लोकांच्या झुंडीच्या झुंडी आल्या. आपल्या राज्यात इतके आळशी लोक आहेत. आपल्याला पडलेला प्रश्न बादशाने बिरबलाला विचारला. त्यावर बिरबल म्हणाला, मला तसं वाटत नाहीत. बादशाह म्हणाला, का? तर यातले बरेच आळशी हे तुम्ही मेजवानी घालणार आहेत यामुळे इथं आलेत, म्हणजे ते आळशी नाही आहेत. यातून आळशी काहीच लोक असतील, ते आपल्याला शोधावे लागतील. बाकीचे लोक हे जेवणासाठी आलेले आहेत. मग यातील खरे आळशी शोधून काढ आणि त्यांना आपण चांगले बक्षीस देऊ, बादशाने बिरबलाला आज्ञा केली. जमलेल्या आळशातून नेमके आळशी कसे शोधायचे हा काही बिरबलासाठी प्रश्न नव्हता, कारण बिरबल हुशार होता. बिरबलाने लगेच आपल्या एका सेवकाला बोलवले आणि जमलेल्या आळशांना एका मंडपात एकत्र आणायला सांगितले. मंडप सर्व दिशेने बंद होता, फक्त एकाच दिशेने उघडा होता. सेवकाने सूचना देताच काही आळशी लोक नाईलाजाने त्या मंडपात आले. आळशी लोक जमा झाल्यावर त्या मंडपाला आग लावण्याची बिरबलाने आज्ञा केली. मंडपाला आग लागताच अनेक लोक जीवाला भिवून आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. बरेच लोक जीव घेऊन पळाले, तरी दोघे मात्र अगदी निवांतपणे जळणाऱ्या त्या मंडपामध्ये बसून होते. अगदी आग मोठी झाली तरी ते निवांत होते. कोणीतरी येईल आणि आपला जीव वाचवील अशी त्यांना खात्री होती. त्यामुळे आपला जीव वाचवायची तसदी घ्यायलाही ते तयार नव्हते. बिरबलाने त्या दोघांना पाहिले आणि त्यांना सैनिकांकरवी बाहेर आणले. त्या मंडपाची आग विझवली आणि तो बादशाहसमोर घेऊन गेला आणि त्याने सांगितलं की बादशाह, हेच दोघे आपल्या राज्यातील सर्वोच्च आळशी आहेत. महाराज, आपल्या राज्यातील आळशांचे हे राजे आहेत असं म्हटलं तरी चालेल. यांच्यात इतका आळस भरला आहे की आपल्या राज्यात यांची बरोबरी कुणीही करू शकणार नाही. त्या बादशाला संपूर्ण प्रसंग समजला. त्यावेळेस त्या बादशाने त्या आळशांचा जाहीर सत्कार केला आणि त्यांना पोटभर जेवण दिलं. आणि अशा प्रकारे बादशाने आपली आळशांचा सत्कार करण्याची इच्छाही पूर्ण करून घेतली. बादशाची वागणूक ही कधीकधी अतिशय विचित्र होती. अशीच विचित्र मागणी बिरबलाला केली होती आणि आपल्या हुशारीने पूर्णही केली होती आणि खरे आळशी शोधून दाखवले होते. तुम्हाला जर ही आळशांची गोष्ट आवडली असेल, बिरबलाचे चातुर्य आवडले असेल, तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनच्या बटनालाही निश्चित प्रेस करा, म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या नवनवीन अकबर आणि बिरबल यांच्या गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.